इथे एका बाउलमध्ये मी 4 ते 5 कुरडया घेतल्यात आणि ह्या कुरडया आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत, त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता ह्या तुकड्यांमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलंय। साधारण या कुरडया पूर्णपणे बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे। आता हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर ह्या ज्या कुरडया आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। आता ह्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे। आता कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत। आता हा लसूण सुद्धा आपल्याला कांद्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून झाला की मग याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं। ह्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकता। तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी घेतलाय। आता हे पहा, टोमॅटो चांगला शिजण्यात आलेला आहे। आता याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। यातच तुम्हाला आवडत असेल तो गरम मसाला, धने जिरे पावडर असे वेगवेगळ्या फ्लेवरचे मसाले सुद्धा ॲड करू शकतात। आता याच्यात ज्या आपण कुरडया भिजून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या। चवीपुरता मीठ टाकून घेतलं। कुरडई ऑलरेडी थोडीशी खारट असते, तर त्यामुळे हे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी ठेवायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला 2-3 मिनिटं फक्त मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली कुरडईची भाजी इथे तयार झाली आहे। इथे एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्यात 1 वाटी सांडगे टाकून घेतलेत, म्हणजेच मठा मुगाचे वडे टाकून घेतलेत। आता हे वडे मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचेत। वडे तळताना त्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत तळून घ्यायचे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत वडे तळून झालेत। आता हे मी बाजूला काढून घेते। आता हे वडे बाजूला काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मोहरी टाकून घ्यायची। तर इथे मी पाव चमचा मोहरी टाकून घेतली। त्यासोबतच 1 छोटा चमचा जिरं टाकून घेतलंय। आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर हिंग टाकायचं आहे। थोडासा हिंग टाकला। 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत। आता कढीपत्ता आणि लसूण या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे। हे पहा, लसूण कढीपत्ता तेलात छान तळून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे। हा कांदा आता आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा। हे पहा, कांदा छान परतून झालाय, कांद्याचा रंग बदललाय। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली। त्यासोबत 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली। सांडगे मुळातच तिखट असतात, त्यामुळे तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचंय। हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले तळले जायला पाहिजे। आता हे मसाले तेलात चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय। आता हा टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ शिजेल इथपर्यंत ह्या तेलात परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलाय। आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी पाणी टाकून घेते। आता ही भाजी तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी हवी त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे। मी इथे साधारण 2 मोठे ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। मला ही भाजी अगदीच खूप जास्त सुकीसुद्धा नको आहे आणि अगदी पातळही नको आहे। त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना सुद्धा सांग्यांमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे इथे थोडंसं कमीच टाकायचं आहे। आता मीठ टाकून झाल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आणि आता पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे।
या पाण्याला खूप छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला ह्याच्यात सांडगे टाकून घ्यायचे. तर हे पहा, पाणी पूर्णपणे उकळलं आहे. आता याच्यात मी हे सांडगे टाकून घेते, पण यातले मी काही सांडगे बाजूला काढून ठेवलेत. ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगते. तर हे जे सांडगे आहेत हे आपल्याला ठेचून घ्यायचे, म्हणजे कुटून घ्यायचे आणि त्याचं असं बारीक कूट तयार करून घ्यायचा आहे. हा कूट आता ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे. यामुळे काय होईल, ही जी भाजी आहे तिला बाइंडिंग खूप छान येतं आणि शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं कूट हे वापरण्याची गरज पडत नाही. तर सांडगे इथे कुटून मी टाकून घेतलेले आहेत. हे सगळं चांगलं एकजीव केलं. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. साधारण 5 मिनिटानंतर ही भाजी छान शिजलेली आहे. हे सांडगे आम्ही चाळणीने तयार केलेले असतात, त्यामुळे हिला शिजायला वेळ लागत नाही. पण तुमचे सांडगे जर थोडेसे मोठे असतील तर त्याला शिजायला वेळ लागू शकतो. आता भाजी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे. कढईमध्ये मी 2 चमचे शेंगदाणे घेतले आणि ते अशा पद्धतीने भाजून घेतले. त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून भाजून घेतलेले आहेत आणि 2 चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतलाय. आता हे सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. त्यात जिरं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. हे मिक्सरमधून अशा पद्धतीने वाटून घ्यायचंय. आता वाटण इथे तयार आहे, हे आपण बाजूला काढून घेऊ. आता एका ताटात 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. त्यात 2 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलंय. चवीपुरता मीठ, थोडेशा ओवा, थोडीशी हळद, लाल तिखट आणि 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलंय. थोडं हिंग टाकायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचंय. आता हे पहा, अशा पद्धतीने हा गोळा इथे मळून झालेला आहे. यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला छोटीशी पारी लाटून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने ह्याच्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते भरायचंय. तर त्याच्या आधी आपण जसे मोदक बनवतो त्या मोदकांप्रमाणे याला आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्यात आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते भरायचंय आणि अशा पद्धतीने याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आमटी बनवण्यासाठी मी 1 कांदा भाजून घेतला होता. सालासकटच हा कांदा गॅसवरती ठेवायचा. फक्त त्याचं पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचंय. याऐवजी तुम्ही कांद्याचे काप करून भाजले तरी सुद्धा चालेल. थोडासा कढीपत्ता घेतला आहे, 4-5 लसणाचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी थोडे फुटाणे टाकून घेतले. थोडंसं किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे. आता याच्यात टाकायचं जिरं, लाल तिखट, गरम मसाला, त्यानंतर हळद आणि धने पावडर. आता ही जी मसाल्यांची क्वांटिटी आहे किंवा जे कांदा खोबऱ्याची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडं हिंग टाकून मी याचं वाटण बनवून घेतलंय. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाची क्वांटिटी जास्त घेऊ शकता. तर हे पहा, हा मसाला किंवा हे वाटण आता तेलामध्ये छान परतून झालंय. आता याच्यातच ग्रेव्ही बनवण्यासाठी मी पाणी टाकून घेतलंय. तर तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकून घ्या. शक्यतो गरम पाणी वापरा. चवीपुरता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही आमटी उकळू द्यायची आहे. अशा पद्धतीने ही आमटी छान उकळली की मग याच्यात आपण जे मोदक बनवून घेतले होते ते टाकायचे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता ही भाजी उकळून घ्यायची आहे. तर एक 10 ते 15 मिनिटे ही भाजी हाय फ्लेमवर उकळून घेतल्यानंतर आपली मोदक आमटी तयार आहे. कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलाय आणि हे तेल गरम करून घ्यायचंय. चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. हे पहा, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्यात. अगदी बारीक चिरायच्या. आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची. त्यात आता मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतले. हे कांदे आता या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे.
गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे. मध्यम गॅसवरतीच मी आता हा कांदा परतून घेते. आता हा कांदा 2-3 मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असा झालेला आहे. तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे, अगदीच करपवायचा नाही आहे. आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे. 1 ते 1.5 चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं, म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो. आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहेत. जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात, पण गरज पडत नाही. फक्त लाल तिखट आणि हळद एवढ्या याच्यात सुद्धा ही भाजी खूप छान लागते. आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण अर्धा मिनिट परतून घेतलं. कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर याच्यात मी मसूर टाकून घेते. तर इथे हे 1 कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते. जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना 1-1.5 तास आधी भिजवले तरी चालतात. आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही भाजी कुकरमध्ये बनवायची, म्हणजे मसूर भिजवण्याची सुद्धा काहीच गरज पडत नाही. कुकरमध्ये सुद्धा भाजी छान शिजते. आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले. हे पहा, आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतले. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं. आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे. आता याच्यात पाणी टाकून घेऊ. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो. इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे, त्यामुळे इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. अर्धवट असं झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग ह्यात भाजीचं जे तेल असतं ते उडून जातं. तर आता हे पहा, अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी 4 ते 5 मिनटं फक्त शिजवून घेतली. तर हे पहा, भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे. तर इथे ही मसूरची भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकताय. इथे मी एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये 2 मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले. आता हे कांदे आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदे छान परतून झाले की मग याच्यात आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. यासोबतच इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले. सुके खोबऱ्याचे काप इथे वापरलेले आहेत. तर हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा खोबरं हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करू आणि हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. यासोबतच तुम्ही गरम मसाला सुद्धा ॲड करू शकता आणि हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि जिरं तडतडल्यावर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घेतलं. आता हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं तेल सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान पद्धतीने परतून झालेलं आहे. आता या वाटणात अगदी पाव कप मी पाणी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा हे वाटण थोडंसं 2-3 मिनटं मध्यम गॅसवरती छान शिजू देणार आहे. वाटण चांगले शिजलं की मग याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला किती भाजी हवी आहे त्या अंदाजाने इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे 2.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि ही जी आमटी आहे ती चांगली उकळू द्यायची. तोपर्यंत एका ताटात 1 वाटी बेसन पीठ घेतलं. यात थोडंसं जिरं टाकून घेतलं, पाव चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि 1 छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे.
आता हा गोळा इथे मळून झालाय, याची आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे। तर पीठ लावून याची थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घेतली। खूप जास्त पातळही करू नका, आपली चपाती असते तेवढीच फक्त आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने मी हे कट करून घेते। जसे आपण शंकरपाळी बनवतो तसेच मोठ्या आकारात ही कट करून घ्यायची आहे, ज्याला पाटवडी म्हणतात। आता इथे ही आमटी सुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच ही आमटी उकळत असताना आपण ज्या पाटवड्या बनवून घेतल्या आहेत हे या आमटीमध्ये टाकून घ्यायच्या। हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता 5 मिनिटं ही जी भाजी आहे ही चांगली उकळू द्यायची आहे। तर हे पहा, 5 मिनिटानंतर ही जी भाजी आहे ही छान उकळलेली आहे। आता मी ह्या पाटवड्या चेक करून बघते, या थोड्याशा शिजलेल्या आहेत। आता गॅसची फ्लेम मंद करायची, मंद गॅसवरती 2 मिनिटं फक्त ही भाजी उकळून घ्यायची। इथे मी 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे, 2 चमचे तुरीची डाळ घेतली आहे, 2 चमचे काळी उडीद डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे चणा डाळ घेतली आहे। आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं, त्यात थोडंसं जिरं आणि हिंग टाकून घेतलं। आता अर्धा चमचा हळद टाकून हे सगळं छान एकजीव करून घेतलं। त्यानंतर धुवून घेतलेल्या ज्या डाळी होत्या त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। आता 1 ते 2 मिनिटं ह्या डाळी या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तर साधारण 1 ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आता ह्या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। हे पहा, तुम्ही बघू शकतायत ह्या डाळी आता छान शिजलेल्या आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं किसलेलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घेतलं। हे पहा, वाटण इथे तयार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यात 1 तमालपत्र म्हणजे तेजपान टाकून घेतलं, 1 छोटा कांदा बारीक चिरून याच्यात टाकून घेतला आणि हा कांदा आता ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा कांदा तेलामध्ये परतून घेतला। त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण सुद्धा अगदी 1 ते 2 मिनिटं फक्त ह्या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता याच्यात आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आता ही छान एकजीव करून घ्यायची आहे। वाटणासोबत ही डाळ 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तर हे पाणी गरम पाणीच इथे टाकायचं आहे, गार पाणी टाकू नका, नाहीतर हे डाळीची सगळी चव बिघडते। चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान एकजीव करून घेतलं। आता मध्यम गॅसवरती ही डाळ आपल्याला फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। डाळ आधीच पूर्णपणे शिजलेली आहे, फक्त ही भाजी आपल्याला 5 मिनिटं उकळून घ्यायची आहे। भाजी उकळलेली आहे। आता एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं, त्यात थोडीशी मोहरी आणि 1 लाल मिरची टाकून घेतली। त्यासोबतच मी इथे दाल तडका मसाला टाकून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे सांबार मसाला सुद्धा टाकू शकतात आणि हा जो तडका आहे हा आता आपण बनवून घेतलेल्या डाळीवरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही पंचरत्न डाळ इथे तयार झाली आहे। इथे एका भांड्यामध्ये 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलंय, त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं, 1 चमचा ओवा टाकून घेतलाय, त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। आता थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपण याची भजे बनवणार आहोत, त्यासाठी हे बॅटर बनवायचं आहे। तर हे पहा, हे बॅटर चांगलं फेटून घेतलं, 2-3 मिनिटं हे चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे जे भजे आहेत ते छान फुगतात। आता इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलंय, दह्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तर 1 वाटी दह्यासाठी मी 2 चमचे इथे बेसन पीठ टाकून घेतलंय। आता हे दही आणि बेसन पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर साधारण 1.5 ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते। आपल्याला किती कढी बनवायची त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो। एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे मी साजूक तूप घेतलंय
तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। आता जिरं मोहरी चांगले तडतडले की 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। त्यासोबतच 1 ते 2 हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले। हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे। त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितशी हळद टाकायची आहे। हळद नाही टाकली तरी सुद्धा चालेल। ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसन पीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे। मीठ आता टाकायचं नाही आहे। जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते। तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकताय। आता या कढीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर फक्त 2 मिनिटं आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे अगदी छान दाटसर आपली कढी इथे तयार होते। आता जे भजींचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यात मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान एकजीव करून घेतलं। त्यासोबतच 1 चमचा मी इथे गरम तेल टाकून घेतलं आहे। भजी तळण्यासाठी जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच 1 चमचा तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे। तुम्ही याच्याऐवजी इथे खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकता। आता हे पहा, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला भज्या तयार करून घ्यायचे। तर आपण हे भजे कढीमध्ये टाकणार आहोत, त्यामुळे मी इथे छोटे छोटे भजे तयार करून घेतलेले आहेत। हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे तेलात सोडायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत हे चांगले खरपूस तळून घ्यायचे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपले हे जे भजे आहेत हे इथे छान तळून झालेले आहेत। आता हे मी बाजूला काढून घेते। त्यानंतर कढी गरम असतानाच याच्यात आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। वरून झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे जे भजे आहेत ते ह्या कढीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचे आणि 10 मिनिटानंतर आपण ही कढी सर्व करू शकतो। तर अशा प्रकारे आपले हे कढी भजे इथे तयार झालेले आहेत। तर इथे मी 1 वाटी मटकीची डाळ घेतली आहे। ती अशा पद्धतीने 2-3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता डाळ धुवून झालेली आहे। एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं आल्याचा तुकडा आणि 4-5 लसूण घेतलेले आहेत। त्यातच साधारण अर्धी वाटी एवढे खोबऱ्याचे बारीक काप टाकून घेतले। यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता, त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यात टाकायची आहे। आता याच्यात 1 चमचा किंवा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि आता याच्यात आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा आपल्याला किती लाल तिखट हवं आहे त्या अंदाजाने। आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे। आता एका भांड्यामध्ये मी पाव चमचा तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात जिरं टाकायचं आहे। जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं। त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण जी मटकीची डाळ धुवून घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आहे। आता ही डाळ ह्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। डाळ तेलात छान परतून झाली की मग ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर ही शिजवताना पूर्ण शिजवायची नाहीये, थोडीशी कच्ची राहील अशी आपल्याला ही डाळ आता शिजवून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय ही मटकीची डाळ इथे आता छान शिजलेली आहे। त्यानंतर एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते टाकायचंय। आता हे व्यवस्थित आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय। हे पहा, अशा पद्धतीने हे वाटण ह्या तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे। आता हे वाटण तेलात परतून झालं की आपण जे मगाशी डाळ शिजवून घेतली होती त्यात हे वाटण टाकून घ्यायचंय किंवा मग तुम्ही ही डाळ डायरेक्ट या वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने हे एकजीव करायचंय। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आणि आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे।
साधारण 5 मिनिटे ही भाजी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे। तर हे पहा, 5 मिनिटानंतर ही भाजी छान उकळलेली आहे आणि आपली मटकीची डाळ इथे तयार झाली आहे। इथे एका भांड्यात गरम पाणी घेतलं, त्यात 1 वाटी सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वडे टाकून घेतले आणि हे आपल्याला आता 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचे। 10 मिनिटानंतर हे जे सोया चंक्स आहेत हे व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे आपल्याला पिळून घ्यायचे, त्यातले जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले। आता याच्यातच 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला। यासोबतच आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो। अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून याच्यात टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं। त्यानंतर 1 चमचा तीळ, 4-5 काजू, 2 मिरे, 2 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा इथे मी टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं। तर एक 5 मिनिटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यात 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडल्यावर आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घेतलं। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे वाटण परतत असतानाच ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलंय, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलंय। तुम्हाला आवडत असेल तर तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं। आता आपल्याला हे जे वाटण आहे हे चांगलं शिजेल आणि याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकताय हे वाटण आता छान शिजलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलसुद्धा सुटलं आहे, त्याचा रंग पण बदलला आहे। आता याच्यात जे सोया चंक्स आपण भिजवून घेतलेले होते ते टाकायचे आणि 2 मिनिटं फक्त या वाटणामध्ये हे चांगले परतून घ्यायचे। सोया चंक्स परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे। मी इथे 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण मी ही भाजी थोडीशी घट्टच करणार आहे। पाणी टाकून झाल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी 5 ते 7 मिनिटं चांगली शिजू द्यायची। हे पहा, 5 मिनिटानंतर ही जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे आणि आता याच्यात कोथिंबीर टाकून पुन्हा 1-2 मिनिटं मंद गॅसवरती ही भाजी फक्त शिजवून घ्यायची। अशा प्रकारे सोयाबीनच्या वड्यांची भाजी इथे तयार आहे। इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडा आल्याचा तुकडा घेतला आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। इथे मी काही जाड मिरच्या घेतल्या आहेत, तर ह्या मिरच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि ह्या पुसून घेतल्यानंतर सुरीच्या साहाय्याने ह्या पद्धतीने मधोमध त्या कट करून घ्यायच्या। आता ह्या कट करून झाल्यानंतर ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊ शकतो, नाही काढल्या तरी सुद्धा चालेल। तर इथे मी ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मिरच्यांमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे। तर अगदी चिमूटभर मीठ मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं, म्हणजे त्या मिरच्यांना हे मीठ लावून घ्यायचं आहे। 1 मध्यम आकाराची वाटी एवढं मी बेसन पीठ इथे घेतलं आहे, त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा ओवा टाकायचा, पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर जे कोथिंबीर आणि आलं लसणाचं वाटण होतं ते याच्यात टाकून घेतलं। आता 2 ते 3 चमचे तेल मी इथे टाकून घेतलंय। तेल टाकल्यानंतर या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। तेलाची क्वांटिटी इथे थोडीशी जास्तच घ्यायची आहे, जेणेकरून हे पीठ कोरडं वाटणार नाही। आता अगदी फक्त 3-4 चमचे आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण बनवलं होतं त्याच भांड्यात मी थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून घेतलंय आणि ते पाणी मी आता ह्या पिठात टाकून घेतलंय। हे पहा, पाणी टाकल्यानंतर हे या पद्धतीने एकजीव केलं तर तुम्ही बघू शकताय असं थोडंसं कोरडं पीठ आपल्याला ठेवायचं आहे। आता आपलं मिरचींसाठीचं जे सारण आहे ते तयार झालंय। आता हे सारण आपण ह्या मिरचींमध्ये भरून घेऊ।
सारण भरताना ह्या पद्धतीने अगदी सावकाश भरायचं आणि आपल्याला किती सारण हवंय त्या अंदाजाने हे सारण ह्या मिरचींमध्ये भरून घ्यायचंय। तर मी इथे सगळं सारण आता मिरचींमध्ये भरून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतायत ह्या सगळ्या मिरच्या आपल्या इथे आता तयार झाल्या आहेत। आता आपण ह्या मिरच्या फ्राय करून घेऊ। ह्या मिरच्या फ्राय करण्यासाठी तव्यावरती मी 1 ते 2 चमचे तेल घेतलंय। तेल गरम झालेलं आहे। आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला या तव्यावरती ठेवायच्या आहेत। तर जी पिठाची बाजू असते ती बाजू खाली ठेवायची। ह्या पद्धतीने ह्या मिरच्या तव्यात ठेवून घ्यायच्या आहेत। तर तव्यावरती मिरच्या ठेवल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर एक झाकण ठेवायचंय आणि आता 8 ते 10 मिनिटं ह्या मिरच्या अगदी मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत किंवा फ्राय करून घ्यायच्या आहेत। जर तवा जाड असेल तर गॅसची फ्लेम तुम्ही मध्यमही करू शकतात, पण जर तवा बारीक असेल तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा। साधारण 8-10 मिनिटांनंतर मी हे झाकण उघडलं आणि ह्या मिरच्या अशा पद्धतीने पलटून घेतल्या, जेणेकरून मागच्या बाजूने सुद्धा या छान फ्राय होतील। आता ह्या बाजूने मी 5 मिनिटं ह्या मिरच्या पुन्हा फ्राय करून घेतल्या। तर अशा पद्धतीने ह्या आपल्या अस्सल खानदेशी चवीच्या भरल्या मिरच्या किंवा पीठ भरून मिरची इथे तयार झाली आहे। ही मिरची खाताना थोडीशी कुस्करायची आणि वरून तेल टाकून खायची, खूप छान लागते।